नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत टरबूजचं सरबत. तर चला मग त्यासाठी मी टरबूजच्या सगळ्या बिया ह्या काढून घेतलेल्या आहे आणि आता आपल्याला टरबूजचं खालचं टरफल काढून घ्यायचं आहे आणि याचे छान बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे. बिया एकही राहता कामा नये, छान बिया काढून घ्या आणि सगळ्या हे बघा आता फोडी आपण छान कापून घेतलेल्या आहे. आणि आता हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. पण मिक्सरला लावून घेताना आपल्याला याच्यामध्ये 1 ते 2 चम्मच साखर घालून घ्यायची आहे. चाट मसाला घालून घ्यायचा आहे चवीनुसार. तुम्ही याच्यामध्ये मीठ पण घालू शकता. शक्यतो काळं मीठ वापरा, काळ्या मिठाने छान टेस्ट येत असते. तर आता हे आपल्याला मिक्सरवर लावून घ्यायचं आहे. हे बघा आपण मिक्सरवर लावून घेतलेलं आहे आणि याला छान हलवून बघा. तर छान शरबत असा आता आपले तयार आहे. तर आता आपल्या पहिल्यांदा हे गाळून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये. तर आता मी पूर्ण हे टरबूजचं जे हे निघालेलं आहे ग्रेव्ही ते पूर्ण मी गाळून घेत आहे. तर आपल्याला हे पूर्ण चम्मचच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं गाळून घ्यायचं आहे. तर आपल्याला छान असं सरबत तयार मिळेल. तर बघू शकता आता आपल्याला हे गाळून झालेलं आहे आणि आता खाली बघू शकतो असा मस्त लालसर असा टरबूजचं सरबत आता तयार आहे. तर आता आपल्याला ग्लासामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता आपलं हे टरबूजचं सरबत एकदम रेडी आहे. तुम्ही याच्यात हवं असेल तर 2-3 बर्फाचे तुकडे पण टाकू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव. बाय बाय.